प्रणित मोरे वाद नेमका काय आहे? एका व्हायरल क्लिपने कॉमेडियनला FIR पर्यंत कसं पोहोचवलं? नमस्कार मित्रांनो, फक्त 370 रुपयाच्या बिर्याणी पासून सुरू झालेला हा विनोद काही दिवसातच सोशल मीडियावर वादळ बनला. एका कॉमेडी शोचा व्हिडिओ व्हायरल झाला. लोक संतापले, नोकरी गेली, महिला आयोग मैदानात उतरला आणि आता महाराष्ट्र सायबर पोलिसांनी FIR सुद्धा दाखल केली आहे. पण नेमकं घडलं काय? प्रणित मोरे यांची चूक काय होती की सोशल मीडिया पुन्हा एकदा अतिप्रतिक्रिया देत आहे? आज आपण या संपूर्ण प्रकरणाचा मागोवा घेणार आहोत. प्रणित मोरे कोण आहे? प्रणित मोरे हे मराठी आणि हिंदी स्टँडअप कॉमेडी जगातील एक लोकप्रिय नाव आहे. रेडिओ जॉकी म्हणून करिअर सुरू करून त्यांनी स्टँडअप कॉमेडीमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. विशेषतः क्राऊडवर्क म्हणजे प्रेक्षकांशी संवाद साधून विनोद तयार करण्याची त्यांची शैली खूप लोकप्रिय झाली. वादाची सुरुवात नेमकी कशी झाली? गुरुग्राम मध्ये झालेल्या एका शो मधील एक क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली. या क्लिपमध्ये प्रेक्षकांमधील एका व्यक्तीने डेटवर खर्च केलेल्या 370 रुपयाच्या बिर्याणीच्या बदल्यात त्याला काहीतरी हक्क मिळवायला हवा अशा प्रकारचे वक्तव्य केल्याचा आरोप आहे. या क्लिपमध्ये प्रेक्षकांमधील एका व्यक्तीने डेटवर खर्च केलेल्या 370 रुपयाच्या बिर्याणीच्या बदल्यात त्याला काहीतरी हक्क मिळायला हवा अशा प्रकारच्या वक्तव्य केल्याचा आरोप आहे. ही टिप्पणी महिलांच्या संमतीबद्दल चुकीचा संदेश देणारी असल्याची टीका झाली. व्हिडिओ व्हायरल होताच X, इंस्टाग्राम आणि युट्यूबवर मोठी चर्चा सुरू झाली. अनेकांनी म्हटलं, हा विनोद नाही, संमती म्हणजे संमती. डेटवर खर्च केला म्हणून कोणावर हक्क मिळत नाही. काही लोकांनी प्रणित मोरे यांच्यावर थेट टीका सुद्धा केली की त्यांनी या वक्तव्याचा विरोध करण्याची बसून प्रतिसाद दिला. या दरम्यान आणखी एक क्लिप समोर आली. त्यामध्ये एक डॉक्टर वैद्यकीय प्रशिक्षणासाठी वापरल्या जाणाऱ्या मृतदेहांबद्दल केलेल्या कथित आक्षेपार्ह टिप्पणीमुळे नवीन वाद निर्माण झाला. या प्रकरणाची सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया नंतर संबंधित डॉक्टरने सार्वजनिक माफी मागितली. वाद वाढत गेल्यानंतर महाराष्ट्र सायबर सेलने FIR. या प्रकरणात प्रणित मोरे, हिमांशू जांगरा, डॉक्टर सेजल पवार आणि इतर संबंधित व्यक्तींचे नावे सांगितले. सायबर सेलच्या म्हणण्यानुसार सोशल मीडियावर प्रसारित झालेल्या काही क्लिपमध्ये महिलांविषयी अश्लील टिप्पणी करण्यात आलेला आहे. तर तपास अद्याप सुरू आहे. राष्ट्रीय महिला आयोगाची कारवाई. या वाद फक्त सोशल मीडिया पुरता मर्यादित राहिला नाही. राष्ट्रीय महिला आयोग स्वतःहून प्रकरणाची दखल घेतली. प्रणित मोरे आणि संबंधित व्यक्तींना स्पष्टीकरणासाठी बोलवण्यात आले. महिला आयोगाचे म्हणणे आहे की महिलांविषयी अपमानास्पद संदेश देणाऱ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करता येणार नाही. सोशल मीडियावर 2 गट स्पष्ट दिसते. पहिल्या गटाचं म्हणणं आहे, कॉमेडीच्या नावाखाली काहीही चालणार नाही. विनोद आणि अपमान यामध्ये फरक आहे. क्रिएटरने आपल्या प्लॅटफॉर्मची जबाबदारी घ्यावी. तर काही लोक म्हणाले की एक स्टँडअप कॉमेडी आहे. लोकांनी विनोद आणि वास्तव वेगळं ठेवायला हवं. प्रत्येक वादासाठी FIR हा उपाय असू शकत नाही. सोशल मीडियावर या दोन्ही बाजूंमध्ये संघर्ष आहे. तर हा प्रश्न असा आहे, कंटेंट क्रिएटरची जबाबदारी. प्रेक्षक जे बोलतात यासाठी स्टेजवरील कलाकार जबाबदार असतो का? साठी काही गोष्टी मुद्दामून प्रोत्साहन दिल्या जातात का? आणि सर्वात महत्त्वाचं, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि सामाजिक जबाबदारी यामधील सीमा नेमकी कुठे आहे? प्रणित मोरे प्रकरणात अंतिम निर्णय न्याय व्यवस्था आणि तपास यंत्रणा घेतील. परंतु या वादामध्ये भारतीय स्टँडअप कॉमेडी, सोशल मीडिया आणि डिजिटल कंटेंटच्या मर्यादांवर मोठी चर्चा सुरू आहे. कदाचित हा वाद फक्त एका स्टँडअप कॉमेडियनचा नाही, तर संपूर्ण डिजिटल युगात काय बोलावं आणि काय बोलू नये या प्रश्नाचा आहे. तुम्हाला काय वाटतं? कॉमेडियनना पूर्ण अधिक अभिव्यक्ती स्वातंत्र्य असावं की सोशल मीडियावर प्रभाव असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने अधिक जबाबदारीने वागले पाहिजे? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा.